जय श्रीराम दोस्तांनो. काय चाललंय, बरं आहे का दोस्तांनो? मला एक असं सांगायचं आलं, मी लई साव नाहीये किंवा कुणाचं वाटोळं केलं नाहीये, पण एक जीवनात सगळं काही केलं मी. दारू पिलो, ते बी का पिलो तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्यातली, की जीवनात आपल्याला ज्या गोष्टीची अपेक्षा नव्हती, ज्या गोष्टी समोर दिसायला लागल्या, घडायला लागल्या, अंतःकरणातून सांगायचं म्हणजे नातेवाईक आपल्याला दूर दूर करायला लागले, कारण की मी पेतो, बेकार आहे, अशा गोष्टींनी मला माणसाने हिटकून दिलं. तर जय श्रीराम. मला एकच सांगायचं आलं, अको किती जरी पैसे कमवले आणि मी पहिल्यापासून नातं धरायचे प्रयत्न करतो, तोडायचा प्रयत्न नाही केला. आज मी काल बी होतो आणि आज बी लय मोठा पैशावाला नाही होणार. जरी आज दारू बंद केली, सगळे व्यवस्थित चाललंय. वामन भाऊने माझं चांगलं चाललंय, सगळे व्यवस्थित. भगवान बाबा वामन भाऊ यांच्या आशीर्वादाने सुख समृद्धीने चाललंय माझं, मजेत आहे मी. पण मला एकच सांगायचं आलं की बाबांनो, मुंडके मोडून किंवा लोकांना त्रास देऊन तुम्ही जी पैसा पाणी धन दौलत कमावता, आज तुम्ही नातेवाईकांना जवळ करीत नाहीत, तुटून मुटून बोलता, कुणामुळं करताय तुम्ही? आपण जी अवलाद पैदा केली त्याच्यासाठीच करतो ना, आणि तीच अवलाद आज तुम्हाला सांभाळीन याची गॅरंटी काय आहे? ज्या अवलादीसाठी तुम्ही एवढं पोटाला मारून आज समोरचा भाऊ असला, कुणी नातेवाईकात जरी असले आपले, तरी त्यांना आपण बोलत नाही, तर तऱ्याने आपली तराकडील नेतो, आपण त्याला हिटकितो. आज हे तुमच्याकडे पैसे पाणी भरपूर असू द्या, लय पैसे तुमच्याकडं, पण ज्या वेळेस एखाद्याला मदत त्याला लागल ना, त्यावेळेस ते तुम्ही पैसे देऊ शकता त्यांना. हो चल कर, तू हे करतो ना कर, ते पैसे तुम्हाला परत भेटतील त्याची अपेक्षा धरू नका तुम्ही. पण टायमाला तुम्ही उभा राहिला, त्याचे उपकार लय राहिले प्रत्येक वेळेस समोरचा माणूस. आणि तेच उपकार तुमचे लग्न कार्य काही अडचण असू द्या, तुम्हाला देव वरून कुठंतरी उतरणार आणि तुम्हाला ते सहकार्य करणार. माणूस आहे आपण, आपण काय करू शकतो कोणासाठी? पण तुम्ही समोरच्याचं चांगलं केलं ना, तर तुमचं पण तो चांगलं करणार आहे. असे घमंडीत राहू नका आणि घमंडीत जगू नका. ह्याच्याकडे काय आहे मग आपण काय आहे आपल्याकडे लई, आता अरे जीवाचे हाल करून घेऊ नका तुमच्या. का जीवाचे हाल करता? मी पण का म्हणता तुम्ही स्वतःला? अरे जे करायचंय तेच फेडायचं जर असेल तर कशामुळे करायचं ते? एखाद्याला आपल्याच्याने जर होत असते, तुमच्या खिशात 50,000 रुपये येतं, जर समोरच्याला 10 रुपयाची गरज असेल, तर 10 रुपये दिल्याने तुमचा खिसा मोठा मोकळा होणार नाहीये, हे लक्षात ठेवा. तुम्हाला त्याचे 20 भेटतील. पण तोच आज उपाशी होता, त्यांनी जेवण केलं, तो सुखी राहिला, त्याचा आशीर्वाद तुम्हाला किती भेटतोय बघा. आज तुम्ही त्या अवलादीसाठी एवढे एवढे पैसे कमवता, एवढे हे करता, आज तेच तुम्हाला सांभाळते कायचं लक्षात ठेवा, मला सांगायचं. आणि जरी सांभाळले त्यांची, मी म्हणतो त्यांनी करावा, नाही असं नाही, पण होता येईल तेवढं तर एखाद्याला दान धर्म करा. म्हातारपणी तुम्हाला जर सुख लागत असेल ना, तर दान धर्म करा. दान धर्म शेणे जर असाल तर. तुम्ही किती कमवलंय ह्याच्यावरती कुणी बघत नाही, तुमच्याकडे किती पैसे आहेत हे कुणी बघत नाही तुमच्याकडे. तुम्ही जर असे लोळत घोळत असे रस्त्याला जर पडले ना, तुमच्याकडं पॅरिसर आला, कुठं तुम्हाला कुठं अटॅक आला, कुठं झटका आला, त्या टायमाला ते पैसे तुमच्या खिशात एवढे मोठे गतूड आहे ना, किंवा बँकेत बॅलन्स आहे, किंवा तुम्ही पोरांसाठी कमवून ठेवले, ते पैसे तुमच्याकडे येणार नाहीत. तुम्ही चांगले कर्म केलेले ते तुमच्याकडे येणार आहे, हे लक्षात ठेवा. स्वतः देव उतरून तुमच्यापाशी तुम्हाला वाचविल. त्या अटॅकचे झटके येणं, असं 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 लखवा बिकवा येणं, असं होणं, हे कारण काय? तुमच्या खिशात पैसे असताना तुम्हाला दान द्या म्हणणारे लोक तुमच्या समोरून देव सुद्धा गेले, पण तुम्ही दिले नाहीत. हा, आणि कोणासाठी पैसे कमावले तुम्ही? ते त्याच अवलती तुम्हाला घराच्या बाहेर हाकलून देतात. त्याच अवलती तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला बघा तिकडे तुमच्या सुना आल्यानंतर तुम्हाला त्यांच्यासमोर हिंचकून बाहेर बसा म्हणतात. त्यांच्यासाठी तुम्ही करता ना. ज्या वेळेस जलांबलो त्यावेळेसपासून मला कळायला लागलं, मरूपर्यंत काय होणार आहे ते. आणि हेच लोकांना सांगत होतो मी, पण कुणीच ऐकत नव्हतं. माझं 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 करू नका रे बाबांनो, काहीच नाही तुमचं या जगात. तुम्ही कशासाठी जगात आणि कशासाठी म्हणता तुम्ही माझं हे सगळे? कधीच म्हणू नका असं.
जे सगळ्यांचं होईल ते आपलं होणार आहे. आणि तुम्ही जर कर्म चांगले केले तर तुम्हाला सुख भेटणार आहे. नाही तर म्हातारपणात आज तुमची जिंदगी आहे. तुम्ही कधी कुत्र्याला बिस्किट पुडा नाही टाकला, कधी जर भिकारी चालला तर त्याला तुम्ही 2 रुपये त्याच्या हातात नाही ठेवले. कोणत्या रूपात देव येईल तुम्हाला सांगता येणार नाही. आणि येऊन बी गेला असेल तुमच्या नशिबात, मला सांगता येणार नाही. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही कर्म चांगले करा. तळटाट कोणाचा घेऊ नका, कोणाचे मुंडके दाबून तुम्ही राहू नका. त्याच्यासाठी कमवताना त्याला तळटाट नाही लागला पाहिजे असं कमवा. त्याला धूक नाही झालं पाहिजे. पैसे तर कुठून बी येणार आहे, तो स्वतः कमवणारे पैसे. तो जन्माला घातलाय ना, तो सुद्धा पैसेच कमवणारे. पण तो पैसे कमवताना त्याला कुठल्याही आपत्ती येऊ नये म्हणून फक्त कर्म चांगले करा. त्यांनी कुठला धंदा टाकला तर यशस्वी व्हावा तो. त्याला कधी दुखणे वाणे येऊ नये, त्याचे हातपाय तुटू नये, कुठं ॲक्सिडेंट होऊ नये, कुठं काही होऊ नये, अशा घटना घडू नये म्हणून त्यासाठी पुण्य करा, दान धर्म करा. आज तुमचे जे होईन 2 रुपये देणं झालं तर देत राहा. एखाद्याला मदत असेल तर त्याला मदत करा. तुमच्या खिशात 50 लाख असू द्या, त्याचा उपयोग होणार नाहीये. जर समोरच्याला मदत केली ना, त्याचं काम जर होत असतं तर देव तुम्हाला साथ देईन वरून. हे लक्षात ठेवा. अरे कशामुळे तुम्ही जगत असे माझं माझं करून? आणि काय जीवनात आलोत, येताना मोकळीन जाणार बी मोकळीच आहेत. पण जीवनात जगायचंय मजानी, त्याच्यामुळे फक्त कर्म चांगले करावं लागतात, पैसे नाही कमावं लागत. त्रास कोणाला देऊन जगू नका. होता येईल तेवढी मदत करीत चला जीवनात, सहकार्य करीत चला. आज करोना काळात हिरो लोकांनी त्यांनी एवढे पैसे कमवले, पण किती आज सगळ्यांना त्यांनी आधार दिला. पैसे कितीतरी दिले त्यांनी, वाटले लोकांना. आज चांगले चांगले जे जीवन जगले, आज त्यांचे आभार मानावे लागते. मग तसं आपल्याकडे जरी 1 लाख रुपये जर आले ना, तर कमीत कमी 10% तरी ते दान धर्मात घाला. 90% तुम्ही घरी वापरा, पण 10% तरी कमीत कमी दान धर्मात घाला. गोरगरिबाला द्या. एखादा जर लईच गरीब असतं तर त्याला श्रीमंत करा. त्याला काही धंदा पाणी टाकून द्या. म्हातारपणी तुम्हाला जर दिसलात, तुम्ही जर दिसलात ना हालात, तर ते तुम्हाला सहकार्य करेल. हे लक्षात ठेवा. आपल्यासाठी सगळं नसावं हो. तुम्ही दुसऱ्यासाठी करता त्यावेळेस ते आपलं असतं. आपल्यासाठी तर कोणी पण करतं. पण ज्यावेळेस तुम्ही 10 माणसांना काहीतरी धंद्याला लावून दिले ना, लाईन बसून दिली, तुमच्याकडे लई पैसे आहेत ना, तुम्ही काही नका करू. पण गोरगरिबांच्या पोरांना जर धंदा करीत असेल, एखाद्या व्यवस्थित जर मार्गाला लागले असले, त्याला जर अडचण असेल तर त्यांना काहीतरी 10-20 हजार रुपये गुंतून धंदा टाकून द्या. ते तुमच्या कामाने येणार. लक्षात ठेवा कधी बी. आज जर तुम्ही जर तुमचे दिवस बेकार आले ना, ते तिकून मोठे झालेले असणार, तुमच्याकडे येणार पळत. तुम्हाला काय आणतं, त्रास काय होतोय. जय श्रीराम, जय भगवान, वामन गो महाराजा. सगळ्यांना सुखी ठेव, त्यानंतर मला ठेव. माझी हीच विनंती आहे सगळ्यांना, की माझं माझं करून जगू नका. नाते तोडू नका, नाते धरा. पैसे नका कमवू. हे नाते धरलं तरच सगळे, नाही तर काही जीवनात नाही आहे. तुम्ही स्वतःला म्हणता असताना मी पैसे म्हणजे लई, अरे पैशात काहीच नाही. फक्त आजचं काम होतंय, त्याच्या पुढचं काम होत नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही आज पैसे कमवले, एखाद्याचं मुंडकं दाबलं, हे झालं ते झालं, का लेकराबाळासाठी आपण केलं. पण त्याच लेकराला जर उद्या काही झालं, ते पैसे तुमच्या कामात येणार नाहीत. ते दवाखान्यात पैसे घालावं लागतात आपल्याला. त्याच्यामुळे त्याला काही नाही व्हावा असं करा. दान धर्म करा. कुणाचे मुंडके मोडून पैसे किंवा कुणाचे पगार पाणी. आज बरेच लोक काय करतात, कुणाचा पगार पाणी बुडवतात, कुणाला त्रास देतात, पैसे देत नाहीत कुणाला, त्यांचे कामं करून घेतात. असं लुबाडू नका कोणी कुणाला. ते तुमच्या लेकराबाळांना कधीच जय जाणार नाही. हे लक्षात ठेवा. मग का तुम्ही लुबाडी करता? या जगात चांगले सत्याने चालायचं म्हणलं तर फक्त कोणाला लुबाडवू नका. तुमच्या जीवनात एक बारीक विचार करा. आज जरी तुमचे बिगर लग्नात तुम्ही असाल, तर उद्या तुमचे लग्न होणार आहेत, तुम्हाला लेकरं बाळ होणार आहेत. त्या लेकराबाळाला काहीच त्रास नाही झाला पाहिजे. त्यासाठी फक्त दान धर्म करीत चला. एखादा गोरगरिबाला सहकार्य करीत चला. कुणाचा तळटाट घेऊ नका. महिन्याला तुम्ही जर 10,000 कमीत असले, 1,000 रुपये कमीत कमी दान धर्म करा. 9,000 रुपये तुम्ही घरात खर्च करा. मी म्हणत नाही तुम्ही सगळे 10,000 तुम्ही तिथे कमी घाला म्हणून एखाद्याला. मग जीवनात तुम्ही बघा, तुम्हाला कधी दवाखान्यात जायला सुद्धा गरज लागणार नाही. आणि कुणाचा तळटाट घेऊ नका आणि कुणाच्या चाड्या चुगल्या करू नका. तुमच्याकडे नसतील पैसे त्याला देणं, समोरचा देत असेल त्याला देव द्या, पण तुम्ही म्हणू नका त्याचं काय खरं आहे, कशाला देतो म्हणून. ते पाप कधी घेऊ नका.
अरे त्यांनी नाही दिलं तरी वरून देव तुम्हाला कुठल्या रूपात येऊन देऊन टाकणार आहे, पण त्याच्या टायमाला तुम्ही कामाला आलात ते वरून देवाने बघितलेलं असतं. खालचे काय करणार आहेत, आपण काय नाही करू शकत. त्याच्यामुळे जीवनात जर जगायचं असेल ना तर कोणाचं वाईट करून जगू नका. जय श्रीराम, जय भगवान.